हाय फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर मी आज बोंबील फ्राय करणार आहे। तर मी बोंबील साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि त्याला 1 तास अगोदर 1 तास होऊन गेलेला आहे। त्याला मी मसाल्यामध्ये ठेवलं होतं, कोकम पाणी, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने पावडर असं सगळं मिक्स करून ठेवलं होतं। त्यासाठी हे कॉर्नफ्लॉवरचं पीठ, त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला, चवीनुसार मी सगळं टाकलेलं आहे। तर आता आपण हे तेल ठेवलेलं आहे, आता असे फ्राय करून घ्यायचे आहे। तर आता मी हे मसाल्यामधलं पीठ लावून घेते, तेलामध्ये टाकते। तर मी सगळे टाकून घेते। अशा प्रकारे आता मी सगळे टाकले आहेत। तर आपण एक एक पलटी करूया। अशा प्रकारे एक साईड पूर्ण भाजली की पलटी करून घ्यायची। तर मी हे आता बोंबील फ्राय केलेले काढलेले आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम असे कडक कडक झालेले आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की ट्राय करा। बाय। माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।